तर सत्तेत आल्यापासून आपण बघतो आहोत की अनेक वादग्रस्त वक्तव्यांनी महायुतीचे काही मंत्री नेहमीच चर्चेत राहिलेले आहेत आणि यामुळे काही दिवसांपूर्वीच बेताल वक्तव्य करून नेहमी वादात अडकणाऱ्या मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांनी शाळा घेऊन तंबी दिली होती। मात्र एवढं होऊन सुद्धा मंत्र्यांची बेताल बडबड मात्र सुरूच आहे। एकीकडे निधीवरून नेहमी नाराजी व्यक्त करणारे संजय शिरसाट यांनी सरकारी निधीबाबतच वादग्रस्त वक्तव्य केलंय, तर दुसरीकडे राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी भर सभेमध्ये ग्रामसेवकाला कानाखाली वाजवण्याची धमकी दिली आहे। मुख्यमंत्री तंबी देऊन सुद्धा मंत्र्यांची बेताल विधानं सुरू असल्यामुळे विरोधकांनी सरकारला चांगलंच घेतलं। तर मंत्री संजय शिरसाट यांनी वसतिगृहाबाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलंय। वसतिगृहासाठी 5, 10, 15 कोटी कितीही मागा, लगेच मंजूर करू, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय असं शिरसाट म्हणाले। अकोल्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना संजय शिरसाट यांनी हे वक्तव्य केलंय। तुम्ही माझ्याकडे या, 5 कोटीचं असेल, 10 कोटीचं असेल, 15 कोटीचं असेल, मागा दिलं नाही तर आम्हाला संजय शिरसाट करा। आपल्या बाबत चालले का सरकारचा पैसा वापरायचा कसं एवढी अक्कल आपण करायची, बाजार करायचं। दरम्यान शिरसाट यांच्या या वक्तव्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया। सरकारमध्ये आपण आहोत आणि आपण म्हणजे सरकार आहोत। आपल्या बापाचं काय जातं असं म्हणता येणार नाही। एक एक पैसा हा शासनाचा, हा कामी लागला पाहिजे, योग्य त्या कामासाठी लागला पाहिजे। शिरसाट साहेब आपली भूमिका थोडीशी शाब्दिकाची बदलती असं मला वाटतं। त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा होता की तुम्ही मागा, जिथं वसतिगृहाची गरज असेल मुला मुलींच्या तिथं मी देतो। टोन थोडासा प्रत्येकाचा वेगळा वेगळा असतो, त्या पद्धतीनं ते भावनेच्या भारात बुडून गेले। पण सत्तेची मस्ती किंवा पैशाची मस्ती किंवा असं काय त्यांच्या मनात नव्हतं, कारण मी संजय शिरसाट साहेबांना चांगलं ओळखतो, त्यामुळे मला वाटते त्यांचा उद्देश तसा नसावा। सरकारचा पैसा म्हणजे लुटायचा पैसा आहे, ही भावना जी आहे ना, आपलं काय जातं, आपल्या काय बापाचं जातं। अरे एक एक माणसाचा एक एक रुपया टॅक्स जमा करून हे राज्य तयार होत असतं, हे राज्य बनत असतं। आणि म्हणून आपल्या बापाचं काय जातं, तुमच्या बापाचं जात नसेल पण जनतेच्या बापाचं जात आहे ना। आणि म्हणून ह्या असे जे शब्द आहे, आपल्या बापाचं काय जातं, म्हणजे जनतेशी यांना देणं घेणं नाही, जनतेला लुटा आणि अशा पद्धतीने जिथं जिथं द्यायचं ते द्या, ही मानसिकता याच्यातून दिसते। भाष्य करत असताना, कारण मी स्वतः त्या स्टेजवर होतो, महायुतीचे सर्व आमदार, त्याचप्रमाणे विरोधी पक्षातले पण आमदार होते, त्यांच्या रांगड्या भाषेत त्यांनी जे काही बोलले की सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचा काय जात आहे, आणि एवढ्या एका ओळीवर पराचा कावळा मीडियाच्याच माध्यमातून झाला का, हे एकदा तपासलं पाहिजे। तर भर कार्यक्रमामध्ये राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी ग्रामसेवकाला धमकावल्याचा व्हिडिओ शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी ट्विट केलाय। एका कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही, त्यामुळे बोर्डीकरांनी ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी दिल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय। चमचेगिरी कोणाची करायची नाही, याद राख। काय इथं कारभार करतो मला माहिती नाही का? उत्तम मी जेव्हा मॅडमला तिथं बोलवलंय, हमाली करायची ना, सोडून दे नोकरी। दरम्यान रोहित पवारांनी केलेल्या या आरोपांवर मेघना बोर्डीकरांनी काय स्पष्टीकरण दिले पहा। विधवा, मोलमजुरी करणाऱ्या सामान्य महिलांचा ग्रामसेवक छळ करत होता, ज्या भाषेत त्याला कळतं त्याच भाषेमध्ये आपण समज दिली, असं स्पष्टीकरण बोर्डीकरांनी दिलंय। अर्धवट व्हिडिओ बघून, अर्धवट काही म्हणून राज्याच्या जनतेची दिशाभूल करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये, हे मी बोललीये, लोकांच्यासाठी बोललीये, लोकांच्या समोर बोललीये, त्या जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांच्या समोर बोललीये की तुमचा कर्मचारी चुकतोय आणि तो चुकतोय, हे मी त्यांना यापूर्वी सुद्धा वारंवार सांगितलं। म्हणजे ज्याला जी भाषा कळते त्या भाषेतच सांगावं लागणार ना।